नमस्कार. एम.टी. मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठीचे या आठवड्याचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड समोर आलेले आहेत. तर एकूण 7 सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत आणि या 7 सदस्यांमधून कोण जाणार या आठवड्यात घराबाहेर ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आणि या सदस्यांपैकी वोटिंग ट्रेंडमध्ये कोण आहे बॉटममध्ये आणि कोण आहे टॉपमध्ये हे सुद्धा पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया बॉटमपासून, म्हणजे सर्वात शेवटी 7 नंबरवर आहे संस्कृती. वाईल्ड कार्ड असूनही प्रेक्षकांचा सपोर्ट मिळताना इथे तिला दिसत नाहीये, कारण तिचा गेमच काही घरामध्ये दिसत नाहीये. तर प्रेक्षक काय सपोर्ट करणार. त्यानंतर 6 नंबरवर आहे रेवा. रेवा गेल्या वेळेस सुद्धा नॉमिनेट झाली होती, तेव्हा सतत ती बॉटममध्ये पाहायला मिळत होती आणि आता इथे सुद्धा ती बॉटममध्येच पाहायला मिळत आहे. 5 नंबरवर आहे दीपाली. दीपालीला प्रेक्षक सपोर्ट करताना दिसत जरी असले तरी मध्यम लेवलवर ती इथे घसरताना दिसते. त्यानंतर 4 नंबरवर आहे सागर. यांचा गेम घरामध्ये ठीकठाक आहे आणि प्रेक्षक सुद्धा सागरला थोडाफार इकडे सपोर्ट करताना दिसत आहेत, त्यामुळे ते 4 नंबरवर आहेत. त्यानंतर मित्रांनो 3 नंबरवर आहे प्रभू. प्रभूचा गेम घरामध्ये काही ना काही सुरू असतो आणि प्रेक्षक प्रभूला पसंती दाखवताना दिसत आहेत आणि प्रभूने टॉपमध्ये एंट्री मारलेली इथे पाहायला मिळते. त्यानंतर 2 नंबरवर पाहायला मिळतोय विशाल. विशालची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे आणि प्रेक्षकांचा त्याला सपोर्ट इकडे पाहायला मिळतोय आणि त्यामुळे तो टॉपमध्ये आपल्याला 2 नंबरवर पाहायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो 1 नंबरवर राज्य करताना दिसतोय राकेश बापट. म्हणजेच या आठवड्यात राकेश बापट याला प्रेक्षकांचा खूप सपोर्ट इकडे पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे प्रेक्षकांचा तो फेवरेट इथे झालेला दिसतोय, त्यामुळे तो 1 नंबरवर राज्य करताना दिसत आहे. पण मित्रांनो इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, कारण बिग बॉसच्या घरात गेम एका क्षणात पलटतो. आज जो टॉपमध्ये आहे तो उद्या बॉटममध्ये सुद्धा असू शकतो. आणि सध्याची जर आपण वोटिंग ट्रेंडची परिस्थिती पाहिली तर संस्कृती आणि रेवा या दोघींचा गेम खूप डेंजर झोनमध्ये दिसतोय. आणि जसं बिग बॉस यांनी सांगितलेलं आहे की या आठवड्यामध्ये एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जाणार आहेत, तर मित्रांनो संस्कृती आणि रेवा यांची वाईल्ड कार्ड एंट्री झाल्यापासून घरामध्ये या दोघींचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणताच गेम प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये आणि प्रेक्षकांनी या दोघींकडे पाठ फिरवलेली इकडे पाहायला मिळत आहे. तर या दोघी या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्याची शक्यता वोटिंग ट्रेंडमध्ये तरी पाहायला मिळत आहे. मित्रांनो तुमच्या मते या नॉमिनेट सदस्यांमधून कोणता सदस्य घराबाहेर जाऊ शकतो हे मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.